पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता नको का घ्यायला संसाराची जबाबदारी? झाले आता शिक्षण, तेही वकिलीचे। किती शिकायचे असते म्हणते मी अजून? हो, माझं ऐकणार आहेत का ते? असं कसं ऐकत नाही? तू जरा आग्रही राहा ना। हे असेच चालू राहिले तर संसार कसा करणार तुम्ही? अहो, एक वेळ दगडातला देव बोलेल आपल्याशी, पण ह्यांच्या मनात काय चाललंय ते कधी कळायचं नाही। काही नाही, आता तूच सांग। मध्यंतरी कुणाशी तरी चर्चा केली होती ना त्यानं, ते अर्ज का काय ते दिले होते, त्याचा अर्थ काय होतो मग? पण हे म्हणत असतात ना सारखे, नोकरी करणार नाही म्हणून। ते केवळ बोलायला। परिस्थिती बदलली ना की माणसाचे विचारही बदलतात। आता त्याने एवढं शिक्षण घेतलं, नोकरी तर पत्करेलच ना तो, अन्यथा इतके शिकून उपयोग तो काय? अगो भामे, त्रास होतोय का काही? नाही, काही नाही। तू नको हा काळजी करूस बाळजी। चांगल्या पगाराची नोकरी पत्करेल तू आणि सुखाचं होईल हो तुमचा संसार। घरातील जबाबदाऱ्या कोणास चुकल्या आहे, पण हेच आपले घर सुखात नांदू नये यासाठी हे गोरे जर जाचक नियम करत असतील तर त्यांच्या विरुद्ध उभे राहायलाच हवे, ते आपणच राहायला हवे आणि घराबाहेर पडून। आणि शिक्षण यासाठीच असते, जे आपल्याला समजले, योग्य अयोग्य वाटले ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे, नाही तर समाजाची प्रगती होणार कशी? हे बरं आहे, म्हणजे त्यांनी दिलेले शिक्षण घ्यायचे आणि त्यांच्या विरोधातच कार्य करायचे। मग आपण काय त्यांना आमंत्रित केले होते की बुवा या आमच्या देशात आणि आम्हाला शिक्षण द्या? ब्रिटिश येण्या अगोदर सुद्धा आपल्या देशात शिक्षण पद्धती होतीच। आणि ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाहीये, केवळ त्यांच्या शिक्षण संस्थेमधून शिक्षण घेतले याचा अर्थ असा होत नाही की नैतिक दृष्ट्या आपण त्यांना बांधील झालो। नाही, पण तसे वाटणे स्वाभाविक नाही का? कदापि नाही। त्या ब्रिटिशांची चाकरी करण्या अगोदर त्यांनी आपल्यावर केलेले जुलूम आठवा, ते कसे सोयीस्कररित्या विसरता तुम्ही? आज ते राज्य करते, त्यामुळे त्यांचे शिक्षण, त्यांची नोकरी हे देखील आपल्यावरील अघोषित गुलामगिरीच आहे। अरे बळवंत, हे काय बोलतो आहेस तू? सत्य पचत नसेल तर चालते वा, सत्य कथन करतोय मी। आणि ही त्यांची गुलामगिरी आपल्याला थोपवायची असेल तर आपल्यालाच जबाबदारी घ्यावी लागेल। राष्ट्रीय शिक्षण देऊ शकेल अशी शाळा, अशा संस्था या आपल्यालाच उभाराव्या लागतील। आणि हाच एकमेव मार्ग मला दिसतोय बळवंतराव। हाच मार्ग आहे। खडतर असला तरी मी याच मार्गावरून चालायचे ठरवले। ज्यांना माझ्यासोबत यायचे असेल त्यांचे स्वागत आहे। सण वार दिवस रात्र कशाकडे म्हणून लक्ष नाही। घरात काय कमी जास्त आहे कशाची काही माहिती नाही। फडके गुरुजींचं हे असं झाल्यापासून चित्त अगदी थाऱ्यावर नाही यांचं। अगो भामा, काय होतंय तुला? बरं नाही वाटत का? आलं लिंबाचं चाटण करून देऊ का? जरा आराम पडेल तुला। अहो, काही विशेष नाही, मला वाटेल थोड्या वेळात बरं। नक्की ना?
सांग हो तसं. बाई, त्या फडक्यांच्या धरपकडीच्या काळात माझ्या मनामध्ये इतक्या शंका येत असत, वाटायचं हा बाळ डोक्यामध्ये राग घालून घेऊन घरातून बंदूक घेऊन तर बाहेर नेणं पडायचा. माझ्या मनात सुद्धा असेच विचार यायचे हो. आणि राग तर काय, सदानकदा यांच्या नाकावरच बसलेला. नशीब पण संयम ठेवला बाई. पण सासूबाई, ते फडके गुरुजी कसे जगत असतील हो? बघ ना, स्वतःचं घरदार असं सोडून जायचं म्हणजे धारिष्टच म्हणावं लागेल बाई. पण मला राहून राहून वाईट वाटतं ते त्यांच्या बायकोचं. तिला बिचारीला काय वाटत असेल आणि तिचा काय दोष हो या सगळ्यात? कसं आहे ना भामे, घरातली स्त्री ही सावलीसारखी असते आणि नवरा सूर्यासारखा. जगाला तोच दिसतो, तळपणाराही आणि मावळणाराही. पण सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा त्याची सावली मात्र विरून जाते. ती कोणाच्या लक्षात राहते? अगं, ए भामे, अगं सावकाश. अगं भामे, काय पित्त होतंय की काय तुला? छे बाई, तिकडे त्या बाळाच्या मनात काय चाललंय हे समजत नाहीये आणि इथे हिची प्रकृती अशी बिघडली. काय करावं काही कळायला मार्गच नाहीये. बळवंतराव, अहो बळवंतराव थांबा. अहो काय वेग म्हणायचा का काय तुमचा? या या या. अहो थांबा बळवंतराव, थांबा थांबा. काय झालं? हो गोपाळराव, मला सर्वप्रथम ओंकारेश्वराच्या मंदिराच्या पिंडी समोर जाऊन नारळ फोडायचा आहे. अहो, आपले मित्र आपल्या सोबत यायला ज्या पद्धतीनं सज्ज झाले, असे वाटले संपूर्ण सैन्य आपल्या पाठीशी उभे आहे, अगदी भाले घेऊन. बरोबर आहे. ज्या आवेशात तुम्ही त्यांच्या अंगावर धावून गेलात, कोणाची बिशाद आहे मागे हटायची? आपला सिद्धांत पक्का आहे. डोळे असे वटारायचे की समोर वाघ जरी आला तरी शेळी होईल. अहो सावकाश सावकाश. पण एक सांगू का बळवंतराव? नाही म्हणजे आपलं स्वप्न सत्यामध्ये उतरतं ही चांगली गोष्ट आहे, पण त्या शाळेचं धोरण आपण वेळीच ठरवायला हवं. हो, नाही मला तुमच्या परिस्थितीवर वैयक्तिक शेरेबाजी करायची नाहीये. करा करा. आज तुम्ही चिखलफेक देखील केली तरी मी काहीही बोलणार नाही. आज मी आनंदात आहे. अहो, तसं काही नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत जे पोटाला चिमटा काढून शिक्षण घेत आहेत. कितीतरी मुलं शुल्क भरायला पैसे नाहीत म्हणून सरकारी शाळेतून नावं कमी करत आहेत. होय, हे कुठेतरी थांबवायला हवं असं मला वाटतं. तुम्ही अगदी मनकवडे आहात गोपाळराव. माझ्या डोक्यातही हेच धोरण राबवण्याचा विचार आहे. आर्थिक परिस्थिती काहीही असो, त्या मुलास शिक्षण हे मिळायलाच हवे. मग अगदी विनाशुल्क ते द्यावे लागले तरी चालेल. तरच त्या मुलात आपल्या विचार प्रवाहात सामावण्याचे सामर्थ्य येईल. येणारी पिढी आपणच घडवायला हवी आहे बळवंतराव. गोपाळराव, पाहायला गेले तर येणारा काळ, येणारी पिढी हा एक भव्य खडक आहे आणि आपण आपल्या हातांनी, आपल्या विचारांनी त्यात कोरीव काम करायचंय आणि एक सुंदर लेणी साकारायची. आणि त्या लेणीमध्ये आपली मूल्य हवीत, आपली संस्कृती हवी. वा, ठरलं तर मग आता राष्ट्रीय शिक्षण हेच आपलं धोरण. वा गोपाळराव. पण बळवंतराव, या सगळ्यासाठी पैसे लागतील, जागा लागेल आणि इतर आव्हानं आहेतच. अहो गोपाळराव, तुम्ही असे आनंदावर विरजण टाकणे थांबवा. पाहू, मनात इच्छा आहे ना, झालं तर मग जागेचा विचार कसला करताय? आपण माझ्या घराच्या अंगणात शाळा भरू. नाही नाही, घराच्या अंगणात वगैरे काही नको. उगाच घरच्यांना या विवंचनेमध्ये टाकण्यात काही अर्थ नाही. आपला प्रश्न आहे, आपण सोडूया. आणि बरं झालं मला आठवलं, चिपळूणकर आलेत रत्नागिरीतून. होय, ते तिकडे सरकारी शाळेमध्ये काम करत होते, त्यांनी राजीनामा दिलाय म्हणे. आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखी शाळा सुरू करायची. अहो, मग हे आत्ता सांगताय? इतका वेळ का नाही सांगितले? चला आपण आता ताबडतोब त्यांची भेट घेऊया. आता नको, उद्या भेटू आपण. तुमच्या दुर्दैवाने माझ्या शब्दकोशात उद्या हा शब्दच नाही. आत्ता आत्ता एवढेच मला ठाऊक. तुमच्याशी वाद घालणे म्हणजे चला चला चला, ओंकारेश्वरास इथूनच नमस्कार. चला चला चला. हो बोला सर का. या बसा. विष्णू शास्त्री चिपळूणकर कुठे आहेत? येतीलच एवढं. नमस्कार. विष्णू शास्त्री चिपळूणकर आपणच?
आपणास भेटून आनंद झाला. पण अद्याप आपली भेट झालीच कुठे? नाही, तसे बोलण्याची रीत असते, त्या अर्थी म्हणालो आपल्याला भेटून आनंद वाटला. असो, मी बळवंत गंगाधर टिळक. हे मी गोपाळ गणेश आगरकर. टिळक आणि आगरकर. रानाडे बोलले होते तुमच्याबद्दल. बोला, काय कसं काय येणं केलं, काय काम काढलं तिथे? आमचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालंय. अरे वा, उत्तम मुहूर्त साधलाय की. महसूल विभागात 2 जागा रिक्त आहेत. सरकार दरबारी उत्तम पगाराची नोकरी आहे आणि तुमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांची गरज आहेच ना सरकारला. परंतु आम्हास कुठलीही नोकरी नकोय. नोकरी नकोय? मग या एवढ्या ज्या पदव्या मिळवल्या त्या काय समारंभात मिरवायला? आमचं असं ठरलंय की आमचं पुढचं आयुष्य राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी व्यतीत करावं. कारण आजकाल जी खुळचट कल्पना आहेत ह्या. अहो, एवढे चांगले शिकले सवरलेले आहात तुम्ही, सरकारी नोकरीत तुम्हाला काम मिळतंय, चांगला पगार मिळणार आहे. अहो, एवढी चांगली संधी मिळतेय, त्याचा फायदा घ्या. चांगल्या घरातली मुलं दिसता, हवं तर मी शिफारस पत्र देतो, लगेच नोकरीत रुजू व्हाल. पण ही दिवाळखोरीची स्वप्न बघू नका. परंतु या दिवाळखोरीच्या स्वप्नांनीच आम्हाला वेडे केले असेल तर? आणि नोकरी तर आम्हाला नकोच, शिफारस पत्र त्याहून नको. माफ करा, पण आम्ही तुमच्याबद्दल वेगळेच ऐकले होते. वाईट वाटून घेऊ नका, परंतु आमचा पुरेसा भ्रमनिराश झालाय. आम्हाला वाटले होते तुम्हाला भेटून आमची राष्ट्रीय शिक्षणाची स्वप्ने साकार होतील, परंतु तसे काही दिसत नाही. असो, 4 पैसे गाठीशी बांधण्याचा मोह आम्ही कधीच मुठा नदीत विसर्जित केलाय. चला बळवंतराव, येतो. रानडे बोलले होते टिळक आणि आगरकर अतिउत्साही आहेत, पण ध्येयाच्या मानगुटीवर बसलेले खवीस आहेत, खवीस. एकदा का ध्येय ठरवलं की त्यापासून दूर जाणारे नाहीत. म्हणून छोटीशी परीक्षा घ्यायचं ठरवलं की तुम्हाला ध्येय प्रिय आहे की नाही. मग झालो का तुमच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण? बसा. म्हणजे त्याचं आता असं आहे की आता या 2 भूतांसोबत मला देखील भूत होऊन राहावं लागणार. मी तुमची अशी चेष्टा केली, त्याचे वाईट तर वाटले नाही ना? नाही, वाईट वाटले तरी हरकत नाही, त्या निमित्ताने आपली ओळख तर झाली ना. अहो, सगळे तुम्हीच ठरवताय शास्त्री बुवा. हो, ठरवलेलंच आहे. कसं आहे टिळक, राष्ट्रीय शिक्षणाबद्दल जे तुमच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे. तुम्हाला सांगतो, मी पूर्ण अभ्यासच केलाय आपल्या शिक्षण पद्धतीचा. अहो, आपल्याकडे नवीन शिकायची आणि शिकवायची ऊर्जा निर्माण करायला हवी. आणि प्रखर राष्ट्रवादी बिंबवावा लागेलच. आणि कोणी कितीही नाकारो, पण इंग्रजी ही येणाऱ्या काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या भाषेचे, त्या भाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे. कारण आपल्याच निबंधमालेमध्ये आपण म्हणाल्यात, इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे, ती जगाची खिडकी आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये असलेलं ज्ञान जगाशी ताडून बघण्याची उत्तम संधी आहे आणि त्याचा फायदा आपण घ्यायला हवा. होय होय होय. आणि या इंग्रजांचे दात जर त्यांच्याच घशात घालायचे असतील तर हाच नामी उपाय आहे. अहो, आपण आधी का नाही भेटलो? अहो, आत्ता भेटलो हे काही कमी आहे का? मात्र आता पुढील मार्गक्रमण कसे करायचे हे आखावे लागेल. पुढील योजना कशा असतील, कोण काम करेल, कसे काम करेल, सर्वच. अहो, सर्व तयारी झाली आहे. अगदी आपल्या स्वतंत्र शाळेचा पहिला दिवस देखील ठरवला आहे. 2 जानेवारी आपल्या स्वतंत्र शाळेचा पहिला दिवस. 2 जानेवारी? पण खूप कमी कालावधी उरतोय हातात आणि इतकी कामं कशी पूर्ण होणार आहेत? बुवा, हा विचार केलाच असेल शास्त्री बुवांनी. कमी कालावधीमध्येच अधिक परिणामकारक काम होऊ शकतं आणि आता आपल्याला देखील तेच करायचे. सर्वप्रथम मुलांना गोळा कसे करायचे, त्यांच्या पालकांना प्रवृत्त कसे करायचे, जागेचे काय करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काही दिवसात ठरवाव्या लागतील. शास्त्री बुवा, या संदर्भात माझ्याकडे एक कल्पना आहे.
आपण गावातल्या घराघरात जाऊन शिक्षणाचा प्रचार करायला हवा आणि तिकडच्या पालकांना सांगायला हवे की तुमच्या पाल्याचे भविष्य जर तुम्हाला उज्ज्वल असायला हवे असेल तर त्यांनी शिक्षण घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी आमच्या शाळेत त्यास पाठवा. कुठे? जी काही अमुक अमुक शाळा आमची आहे तिथं या. अहो जे काही म्हणजे नाव हवं ना शाळेला. राष्ट्रीय शाळा, नॅशनल स्कूल, बघा तुम्ही सुचवा. आहे बरं, परंतु आपली नव्या युगाची आंग्ल ज्ञानाच्या तोडीस उभी राहील अशी शाळा. हा 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 आपली शाळा, नवीन शाळा, इंग्रजी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल. उत्तम. न्यू इंग्लिश स्कूल. ठरलं तर मग न्यू इंग्लिश स्कूल. हे अगदी अचूक बोललात शास्त्री बुवा. वा, याची गरज होतीच. धन्यवाद. अरे सूर्यास्त होऊन चंद्रोदय देखील झाला. अहो टिळक, तुमच्याशी बोलता बोलता ना अंगात अगदी वीरश्री संचारली. अगदी अशी सळसळती ऊर्जा आहे हा तुमच्या बोलण्यात. मी म्हणालो ना तुम्हाला, ध्येय वेळे. अहो, जिथे काळ वेळाचे भान उरत नाही तिथेच तर खरी मैत्री फुलते. काय निर्विवाद. नाही खरंय, तुमच्यासारख्या समविचारी मित्रांना भेटून खूप प्रसन्न वाटले. शास्त्री बुवा, तुम्ही माझे ऐका. मी सांगतो तसे जर आपण केले तर आपल्या शाळेची पटसंख्या ही अशी वाढेल आणि येत्या काळात आपणच शास्त्रज्ञ, गणिती, तत्वज्ञ असे सारे आपल्या देशास पुरवू शकू. काय ठरलं तर मग उद्याच भेटू आणि करूया श्री गणेशा. वा, न्यू इंग्लिश स्कूल. एखादा दिवस आपल्याला असं समृद्ध करतो बघा. हो नवी ओळख झाली, बरे झाले. हो, मला आधी तिरसटच वाटले ते जरा. पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा. थंडी चांगलीच बोचरी आहे. एखादी चादर सोबत असायला हवी होती. आपल्याला कल्पना कुठे होती? हो, लवकरात लवकर घरी जाऊ आता. बळवंतराव, पण वाट चुकलो का? हा, मलाही वाटले. या अंधारामध्ये दिशांचा अदमास लागत नाहीये. ही वाट चुकलो तरी परवडेल. आपल्या कार्याचा मार्ग चुकता कामा नये. चिंता नसावी. बळवंतराव, मला असं वाटतंय आपण आहे ना इंग्रजी आणि विज्ञान सोबत आहे ना संस्कृत देखील शिकवलं पाहिजे. संस्कृत हवेच. उत्तम पर्याय. काय करताय? व्यायाम. थंडी घालवण्यासाठी उत्तम पर्याय. मला देखील हेच वाटतं. करा करा, तुम्ही सुद्धा करा. जोर मारा. चार. गोपाळराव, आता या वेळेला कोणी आपल्याला इथे व्यायाम करताना पाहिले तर ठार वेडे ठरवतील. शिक्षण संपलेले, सरकारी नोकरी नाकारलेले आणि अपरात्री व्यायाम करणारे ठार वेडे. पण गोपाळराव, हा? आता या कडाक्याच्या थंडीत सुद्धा जी ऊर्जा आपल्यात निर्माण झाली ना व्यायाम करून, तशीच संजीवनी देशभर निर्माण व्हायला हवी. येणारा सूर्योदय आपलाच असणार आहे बळवंतराव. निश्चित. येणाऱ्या काळावर आपले नाव कोरले जाणार. सगळे निर्विघ्नपणे पार पडणार. मारा आणखी 10. येऊ द्या घाम. नाही नाही, माझ्यात पुरेशी ऊर्जा निर्माण झाली आता. अजून कसे आले नाही इथे?
बाई